नमस्कार. भारतीय संविधानाच्या नजरेत कुठलाही नेता असो किंवा कुठल्या पक्षाशी संबंधित लोक असो किंवा कोणी असो, ते सर्वजण सारखेच असतात. ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षाचे मित्रपक्ष जरी असाल किंवा त्यांच्यासोबत जरी असाल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या संघटनेचे कार्यकर्ते जरी असाल, तरी तुम्हाला सजा मिळणार म्हणजे मिळणार. जर तुम्ही गुन्हा केलाय तर तुम्हाला सजा मिळेलच, हे भारतीय संविधानाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. तर नेमकं घडलंय काय? थलासरी म्हणजेच केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांना ज्या आहे तेथील न्यायालयाने थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तर नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सदरील घटना ही केरळमध्ये घडलेली आहे. आरएसएसच्या काही कार्यकर्त्यांना म्हणजे जवळपास 9 कार्यकर्त्यांना जे आहे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. 3 ऑक्टोबर 2005मध्ये CPIचा एक कार्यकर्ता होता जो त्याच्या घरी चालला होता. तेव्हा त्याला वाटेत अडविण्यात आला आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हे प्रकरण जवळपास 19 वर्षापासून प्रलंबित होतं. आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी ज्या रिचिस नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याला तो डाव्या विचारसरणीचा असल्यामुळे त्याला अडवलं आणि त्याला त्या ठिकाणी मारहाण करत त्याचा जीवच घेऊन टाकला. आरएसएस व त्यासोबत कम्युनिस्ट पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादावादी चालू होती आणि त्याचा परिणाम म्हणून 3 ऑक्टोबर 2005 या रोजी रिचित त्याच्या घरी जात होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते. त्यावेळी आरएसएसच्या कार्यकर्त्यांचा एक जमाव त्या ठिकाणी आला. त्यांच्याकडे अनेक शस्त्रे होती. त्यांनी त्या लोकांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये रिचित याचा मृत्यू झाला. त्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इतर मित्रांना देखील किरकोळ जखमी झाल्या, त्यांना देखील मारहाण करण्यात आली. परंतु मित्रांनो, आता या सर्वांना जे आहे त्या लोकांना सजा सुनावण्यात आलेली आहे. ज्यांना सजा झाली त्यांची नावं आहे सुधाकर, जो 56 वर्षाचा आहे, त्यानंतर जयेश 41 वर्षाचा, रजनी 44 वर्षाचा, अजिंदर 51 वर्षाचा, अनिल कुमार 52 वर्षाचा, राजेश 46 वर्षाचा, श्रीजित 43 वर्षाचा, भास्करन नावाचा व्यक्ती 67 वर्षाचा आहे आणि या सर्वांना जन्मठेप झालेली आहे. तर पुन्हा एकदा भारतीय संविधानाने दाखवून दिले की कोणी कुठल्याही भाषा असो किंवा कोणत्याही पक्षाच्या संबंधित असो किंवा कुठल्याही मोठ्या संघटनेच्या संबंधित असो, आम्ही त्याला सजा देणार म्हणजे देणार. तरी मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा.